चला हाव काय नाही दिसते ना दिसते ते लिहिताना होऊन जाते बरोबर. चला घ्या क्वेश्चन नंबर हा जो आहे तुमच्या डोळ्यासमोर त्याच्यामध्ये काय आहे बघा आता एक वेळा. चला कोणाला काही डिफिकल्टीज असल्या तर विचारायचं नाही तर हात वरती करा, मी येतो तुमच्याकडे. ओके आणि समजावून घ्या पेपर मध्ये शक्यतोवर प्रश्न येईल. सहसा क्वेश्चन टाकले जाते थोडासा ऑड वाटते तो क्वेश्चन म्हणून. ओके तर काय आहे बघूया. साइड ऑफ अँगल पी क्यू आर, दिस अँगल पी क्यू आर and angle XYZ, this XYZ are parallel to each other. Then prove that angle PQR is congruent to XYZ. म्हणजे हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रेंट दाखवायचा आहे. आता तो दाखवायचा कसा, तर याच्यासाठी एक छोटीशी कन्स्ट्रक्शन आहे. ती कन्स्ट्रक्शन कोणती आहे ते बघूया पहिले. काय करावं लागेल, याला एक्सटेंड करावं लागेल असं, आणि यम हा पॉइंट दिला इथं या ठिकाणी. बस आता जे आपण काम केलं ना पहिले ते लिहून घेऊ. छोट्या छोट्या गोष्टी असतात जॉमेट्रीमध्ये, त्या छोट्या छोट्या गोष्टीला कव्हर करावं लागते आणि ते लिहावं लागते व्यवस्थित. बस हे आलं म्हणजे आलं लक्षात. बघा काय केलं आपण, एक्सटेंड म्हणजे एक्सटेंड रे XY such that yes it will meets the ray QR at point M. समजलं है ना, M या पॉइंटवर तो मीट करून आला. मग आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट इथं आढळते की हा जो YZ आहे, रे YZ या QR ला पॅरलल आहे की नाही आहे, दिसून आलं. ओके तर मग इथं लिहूया रे YZ is parallel to ray QR and this MX be the transversal. MX be the transversal. ठीक आहे, किंवा इथं दुसरं नाव देऊ शकतो आपण, तर तो ट्रान्सवर्सल होऊन जाईल. आता ट्रान्सवर्सल झाल्याबरोबर काय झालं की हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रेंट आहे. डाऊट आहे का त्याच्यात? व्हॉट इज द रिझन? करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते माहित आहे आपल्याला सर्वांना. ओके सो राईट डाऊन अँगल कोणता, आपण घेऊ YMR XYZ घे. चला काही लिहिलं, कोणतंही लिहिलं तर हरकत नाही आहे. अँगल XYZ is congruent to angle YMR आणि याचं रिझन आहे these are the corresponding angle. आता मला एका गोष्टीचा आनंद जास्त वाटतो की तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल याचे कन्सेप्ट क्लिअर आहेत. नाही तर 10वी 11वी आल्यावरही मुलांना समजत नाही. हे लक्षात येऊन आलं त्याला चांगले पॉझिटिव्ह सिम्पटम आहेत तुमच्या फ्युचरसाठी. तर हे झालं इक्वेशन नंबर 1. ओके नेक्स्ट आता हे तर झालं. मग आता अजून एक गोष्ट आहे की हा जो QP आहे या पुन्हा एकदा MX ला पॅरलल आहे. आता उभा विषय करा, हे जाऊ द्या. आता याला खोलून टाकू आपण सध्या है ना. फक्त काय करूया इथं M लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्स साठी तिथं तो आवश्यक आहे. आलं का लक्षात? आता तसा जर विचार जर आपण जर केला तर हा जो पूर्णच्या पूर्ण हे बघा ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या एकमेकाला पॅरलल आहे आणि आता QR ट्रान्सव्हर्सल आहे. आता हा QR ट्रान्सव्हर्सल झाला, असा झाला तो. लक्षात आलं का प्रत्येकाच्या? हे दिसून राहिलं का डोळ्यासमोर है ना. आता बाकी इकडचा विचार करू नका, आता आडव्या रेषा सोडून द्या, आता या उभ्या रेषा पकडा. तर इथं लिहूया आपण रे QP is parallel to रे MX किंवा XY लिहिलं तरी चालते, MX लिहिलं तरी हरकत नाही. मग आता याच्यातला ट्रान्सव्हर्सल कोणता आहे? अँड रे QR बी द ट्रान्सव्हर्सल सो देअरफॉर हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रेंट नाही आहे का? मग व्हॉट इज द रिझन? करस्पॉन्डिंग अँगल द सेम, बिलकुल लिहायचं इथं. सो अँगल PQR इज कॉन्ग्रेंट टू अँगल YMR and these are the corresponding
अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय सांगते आपल्याला बघा. हे या साईडनं YMR म्हणजे याचा अर्थ इक्वेशन 1 ची आणि इक्वेशन 2 ची राईट हँड साइड इक्वल आहे. मग राईट हँड साइड इक्वल आहे तर लेफ्ट हँड साइड इक्वल नाही असू शकत काय? बिलकुल आहे. मग इथं लिहू शकतो आपण की फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय अँगल PQR is congruent to angle angle XYZ and it is proved. झालं प्रूफ. क्वेश्चन समजला का बघा. आता सोपा आहे बिलकुल. काय करायचं आहे याच्यामध्ये हे जास्त त्रासदायक काम नाहीच आहे. फक्त थोडस आयडियानं बघायचं. काय आहे की आपण हे ड्रॉ केलं. हे ड्रॉ केल्यामुळे काय झालं, ऑलरेडी ह्या दोन लाईन पॅरलल होत्यात एकमेकाला सुरुवातीला. तर हा झाला ट्रान्सव्हर्सल. आता हा ट्रान्सव्हर्सल झाल्याबरोबर हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट झाला. हे झाली पहिली इक्वेशन 1. त्याच्यानंतर काय केलं, ह्या दोन लाईन ह्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल आहे. तर हा मधात आला. हा ट्रान्सव्हर्सल झाला QR. तर QR ट्रान्सव्हर्सल झाल्याबरोबर हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट झाला. पण हे दोन तर ऑलरेडी कॉन्ग्रुएंट होतेच म्हणून हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट झाला. समजलं का? हे तेवढंच सोपं आहे जेवढं आपण याला 3 भाऊ म्हणून कन्सिडर जर केले तर. जे जसं असते त्या टाईप मध्ये. हा त्याचा भाऊ आहे, तो त्याचा भाऊ आहे म्हणून तो त्याचा भाऊ आहे. समजला का कन्सेप्ट? सांगा की गेला डोक्याच्या वरती. आणि जर तुम्हाला याच्यातून जर त्रासदायक वाटत असेल तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 YMR च्या जाग्यावर आपण काय टाकू शकतो, इथं हे XYZ टाकू शकतो. म्हणजे इथं या YMR च्या जाग्यावर हे मी XYZ टाकतो. कारण की इक्वेशन 1 सांगते आपल्याला की हे दोन अँगल इक्वल आहेत म्हणून. बोला आता हा इथं प्रश्न संपला. आता तुमचं दुखणं मांडा माझ्याजवळ. काय काय कोणाला काय काय दुखणं आहे गणिताच्या बाबतीत विचारा. बिलकुल पेपरमध्ये फिक्स आहे तुमच्या. तर बहुतेक शाळेमध्ये येते हा प्रश्न. आमचा दरवर्षीचा अनुभव आहे. विचारा कोणाला काय दुखणं आहे. मी आता उभाच राहतो. आता लिहू नका, दाबा सांगा. अरे कोणी एवढं विचारणार नाही. शिकून मोकळे होतील. मी तुम्हाला विचारून आलो. आणि नशीन तरी सांगा. यस YMR च्या जाग्यावर XYZ करून टाकलं. कारण की YMR आणि XYZ इक्वल आहेत. हे इक्वेशन 1 आपल्याला परमिशन देते. इक्वेशन 1 काय सांगते की हा YMR च्या जाग्यावर XYZ टाका, XYZ च्या जाग्यावर YMR टाका. तुमच्या सोयीनुसार तुम्ही घ्या. PQR कुठून आला? हा ऑलरेडी होता इथं. हा PQR ऑलरेडी इथं मी उचलला. फक्त या YMR च्या जाग्यावर XYZ इथून घेतला मी इक्वेशन 1 वरून. समजलं आता? हा कुठं यम कौन आला. तुझी जर यम बद्दल नाराजी असेल तर यम घे. आला कसा? आता कसं आहे, कौन घेतला सांगतो ना. कौन घेतला. आता समजा संस्कृती आहे. संस्कृती कोकाटेचा असा हात आहे. मी घेतो जोरात चिमटा. नाही तर काय करतो, एक टाचणी घेतो टोचतो. काय निघेल बाहेर? ब्लड. म्हणजे तिथं काय तयार झाला, एक पॉइंट. हा आणि थोड्या वेळानं तिथं फोड तयार होईल ना, थोडस काहीतरी दुखेल दे. तो पॉइंट आहे. त्या पॉइंटला काहीतरी नाव द्यावं लागेल. पॉइंट इथं आला तो. इथं जो इंटरसेक्शन जे झालं, इथं जे इंटरसेक्शन झालं म्हणजे पॉइंट तयार झाला. मग पॉइंट तयार झाला, त्या पॉइंटला काहीतरी नाव द्यावं लागेल. म्हणून मला वाटलं यम, तर मी यम नाव दिलं. तुला वाटलं यस फॉर संस्कृती, तर तू यस दे. आणि याला जर यम नाव दिलं नसतं, तर गणित सॉल्व्ह करता नसतं आलं. कारण की करस्पॉन्डिंग टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात. मग याला काहीतरी नाव द्यावं लागेल नाही. तर आलंच कसं ते आपण कन्स्ट्रक्ट केलं स्वतःच्या मनाने गणित सॉल्व्ह करण्यासाठी. सिंपल आहे. याच्याशिवाय गणित कन्स्ट्रक्ट होत नव्हतं. कन्स्ट्रक्शन केल्याशिवाय ते होत नव्हतं. जॉमेट्रीमध्ये असं कन्स्ट्रक्शन करावं लागत असते बरेचदा गणित सॉल्व्ह करण्यासाठी. आलं का लक्षात? याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्शन. हे स्वतःच्या मनानं केलं आपण आपल्या सोयीनुसार. ओके. म्हणून तो इथं पॉइंट यम आपण घेतला. आलं का लक्षात? कोणाला काही विचारायचं आहे का अजून? लिहा मग पटापट.
हा क्वेश्चन नंबर लास्ट फ्रॉम दिस एक्सरसाइज. लाईन AB इज पॅरलल. दिस टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. लक्ष द्या इकडे, सोपा क्वेश्चन आहे एकदम. लक्ष द्या इकडे अंश. बघा PQ इज ट्रान्सव्हर्सल. ही PQ ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. मेजर वन ऑफ द अँगल्स इज गिवन. हेन्स फाइंड द मेजर ऑफ द फॉलोइंग अँगल. प्रत्येक अँगल काढायचा आहे. ओके. आता हा अँगल पहिले काढायचा आहे ART. कोणता अँगल आहे? काय म्हटलं? ARTच म्हटलं ना. मला ARची ऐकू आलं. सर आठवलं मला. ART. ओके. बघूया ART कुठे आहे. लेट्स सी. लक्ष द्या, सगळेजण लक्ष द्या. सगळ्यात पहिले जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरं गिवन काय आहे, आपल्या ताटात काय वाढलेलं आहे, आपल्याला ताटामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. बोललो हा अँगल 105 डिग्री. एकच गोष्ट दिलेली आहे फक्त, बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसणार नाही. आता बाकीचा आपल्याला काढायचा आहे. तर जो अँगल काढायचा आहे तो अँगल बघूया कुठे. आता मी तुम्हाला काय सांगून राहिलो की जॉमेट्री कसं सॉल्व्ह करतात. हे 10व्या वर्गात तुम्हाला अडचण जाणार नाही. तर ते शिकायचं आहे तुम्हाला. गणित तर पाठ करूनही जमते तुम्हाला. बऱ्याचशा जणांना सवय आहे ते करायचं नाही, पाठांतर अजिबात करायचं नाही कधी. जॉमेट्री तर चुकून येणे, कन्सेप्ट समजून घ्या, सोपं जाईल भविष्यात. ART अँगल कुठे आहे ते शोधूया पहिले. हा ART हा अँगल काढावा लागतो. मग आता ज्या विद्यार्थ्याला या अँगलचं या अँगल सोबत रिलेशन माहित आहे त्याला हा अँगल काढता येतो, नाही तर काढता येत नाही. बोला, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दिस टू अँगल? व्हेरी गुड, लिनियर पेअर. काय असते लिनियर पेअर? व्हेरी गुड. 180 डिग्री त्यांची ऍडिशन असते. सोपं आहे है ना. तर लेट्स वी ट्राय टू फाइंड आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. कसं लिहायचं? अँगल ART प्लस अँगल BRT इज इक्वल टू 180 डिग्री and this is linear pair. बोलू नका, तन्वी भोरे बोलू नको. हा अँगल ART प्लस 105 डिग्री इज इक्वल टू 180. अँगल ART इज इक्वल टू 180 मायनस 105 and angle ART is equal to 75 डिग्री. समझ लो गणित, पहला खत्म, किस्सा खत्म. अब इसका काम हो गया, इसको जाने दो. अब यहाँ पे क्या करते हैं अपन, लिख लेते हैं कि भाई ये जो है ये भी सॉरी ये 75 डिग्री आ गया हमारे. तुम्ही नाही लिहायचं इथं, आपल्याला गणित सॉल्व करायचे आहे म्हणून लिहून आलो. पर्याय थांब भाई भेटते, प्रसाद भेटते, मी घेऊन पाहून जात नाही घरी. हे घेऊन जात नाही मी घरी, इथंच राहू दे तुमच्यासाठी. अँगल CTQ कुठे आहे? पर्याय CTQ दिसते का? दिसतो का? तू पर्याय आहेस काय? तो पर्याय सांग बेटा. पर्याय काय राजा आहे? तिला विचारलं मी, याला घेऊन आलो. हा CTQ हा इथे हा अँगल कसा गेला? हा ART हा ART आणि CTQ कोणते अँगल आहे ते? शाबाश, करस्पॉन्डिंग अँगल आहे. व्हेरी गुड. लिखो अँगल ART is congruent to angle CTQ because it is corresponding angle. Okay, and so therefore angle CTQ किती मग? ये जम जाएगा. अब ये भी कितना आ गया? हाँ ये भी आ गया अपना 75 डिग्री. बोलणार राहिले उठून फेकून देणार आहो मी आता. खाई नदीत डायरेक्ट, माहिती ना खाई नदी. हा थांब दाखवतो बाबू तुला, कोण तो नाही वाला. DTQ कुठे आहे? अभय उभा आहे. कुठे आहे DTQ? CTQच्या बाजूला. किती? का बरं? करस्पॉन्डिंग अँगल. ते लिनियर पेअरच्या कायले लफड्यात पडतात रे बाबा, कायले ऍडिशन सबट्रॅक्शन, पहिले तर बोंब पडते आपली. डायरेक्ट करस्पॉन्डिंग अँगल. आलं लक्षात? तो लिखो फिर अँगल काय आहे? DTQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BRT.
टी करस्पॉन्डिंग, यस, बोलू नका, करस्पॉन्डिंग अँगल. And so therefore angle DEQ is equal to 105 डिग्री. बरोबर. आता लास्ट वाला, ये लास्ट, चलो बताओ कहाँ पे ये PRB, वदर 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 काय राजा भाषा तुमची, वदर खादर बाजर आजर, वर 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 है ना. PRB किती रहा, काय कारण आहे, कोण आहे लिनियर पेअर वाला, काय आहे, कोणता अँगल आहे तो, वर्टिकली अपोजिट. समजलं. चलो लिखो, करो शुरू. हे इथं लिहितो मी. अँगल PRB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ART आणि हा आहे, याचं रिझन आहे वर्टिकली अपोजिट अँगल. ओके. सो देअरफॉर अँगल PRB इज इक्वल टू 75 डिग्री. ओके, डन एक्सरसाइज. थँक यू.